नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पोलीस भरती प्रक्रियेत एससीबीसी प्रमाणपत्र आणि वयोमर्यादा शिथिल करण्याची भावी पोलिसांची मागणी. शिवसेना उबाटा गटातील औरंगाबाद लोकसभेसाठी असलेला खैरे दानवे वाद अखेर संपला. अंबादास दानवेंनी केली मोठी घोषणा. आता बघूया सविस्तर बातम्या. शिवसेना ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादावर आता दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पडदा पडलाय. लोकसभा निवडणुकीत ज्याला उमेदवारी मिळेल त्यांचं काम मी करणार असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलंय. सेना सोडणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत. एकदाच कायम 2-3-4 महिन्यासाठीचं खंडन शक्य आहे का? अजून पण त्यांची उमेदवारी यासाठी जाहीर होत नाही की तुम्ही कधी येता याची वाट पाहता. हा, म्हणजे तुम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची आहे लोकसभेची. त्यांना विचारा ना तुम्ही, मी कुठं जाणार म्हटलं स्वतः. ते म्हणत असतील येणार, मी कुठं जाणार म्हटलं. मी तर आत्ताही सांगतो ना, मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला, मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार असेल. शिवसैनिक आहे. मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं, लढणं न लढणं ठीक आहे. मला तर लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटले तरी संघटनेचं काम करण्याचं मी सुस्पष्टपणे सांगतोय. आता कोण जाणार म्हणत असेल त्याला विचारा. मी तर कधीच बोललेलो नाही, माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची. वेटिंग वॉच नाही. ते म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे आणि आमचा उमेदवार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं हे आता बोलावं का नाही बोलावं, परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांना इथं उमेदवार सुद्धा भेटत नाही. हे त्यांचं अपयश आहे. जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते, भारतात सगळ्यात मोठी म्हणते, त्यांना इथं उमेदवार भेटत नाही. हे त्यांचं अपयश आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टीचं, की त्यांना इथं साधा उमेदवार भेटू शकत नाही. ही भारतीय जनता पार्टीची हार आहे या संभाजीनगरात. आणि शिवसेनेचं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचं यश आहे. ठीक आहे, आमच्याकडे खैरे साहेब असतील, मी असेल, आम्ही इच्छुक आहे, पण आम्ही दोघं मजबूत आहोत. आमच्यात दम आहे, आमच्यात ताकद आहे, आमच्या संघटनेत दम आहे. पण यांच्याकडे साधा उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात. अशा प्रकारची स्थिती खरं यांचा अपयश आहे. हज यात्रेकरूंच्या चलनाच्या बदल्याच्या मदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने योजना दाखवल्याची माहिती एका व्हिडिओच्या क्लिपद्वारे प्रसारित केली जात असून लाभार्थ्यांनी याची शहानिशा करूनच पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन केले जात आहे. नमस्कार, आदाब. हज की यात्रा पे जाने वाले सभी यात्रियों को भारतीय स्टेट बैंक की ओर से ढेर सारी शुभकामनाएं. मेरा नाम वंदना गांधी है और मैं स्टेट बैंक ऑफ इंडिया से हूँ. हम आपको ये मैसेज इसलिए दे रहे हैं कि मिनिस्ट्री ऑफ माइनॉरिटीज वेलफेयर ने स्टेट बैंक ऑफ इंडिया को आइडेंटिफाई किया है आप लोगों को हज जाने के लिए सऊदी रियाल की करेंसी का अरेंजमेंट करने को, मतलब कि करेंसी सप्लाई करने के लिए हमको आइडेंटिफाई किया है. तो हम आपको ये बताना चाहते हैं कि आप ये करेंसी कैसे ले सकते हैं और फॉरेन ट्रैवल कार्ड क्या होता है, क्यों आपको लेना चाहिए, उसके क्या बेनिफिट्स हैं और आप कैसे अप्लाई कर सकते हैं. तो हम आपको इस फॉरेन ट्रैवल कार्ड के बारे में समझाएंगे. तो सबसे पहले आप फॉरेन ट्रैवल कार्ड होता क्या है. जैसे आपका डेबिट कार्ड होता है या क्रेडिट कार्ड होता है, उसी तरह हम आपको एक कार्ड देंगे जिसका नाम होता है FTC फॉरेन ट्रैवल कार्ड. उसमें हम आपको सऊदी रियाल भर देंगे और आप उसका इस्तेमाल कर सकते हैं जस्ट लाइक अ क्रेडिट कार्ड. तो वो कार्ड लेके आप कहीं पे भी स्वाइप कर सकते हैं और स्वाइप करने के लिए आपको कोई चार्ज नहीं है. स्वाइप करके आप जब खरीदारी करते हैं तो उसका कोई चार्ज नहीं लगता. और FTC कार्ड देने के लिए भी जनरली 100 रुपीज का चार्ज होता है, लेकिन हाजी के लिए ये भी हमने वेव कर दिया, मतलब कि नो चार्जेस फॉर इश्यूइंग द कार्ड एक्सेप्ट फॉर सम GST तो मैंडेटरी है, वो तो देना है. फॉर उसके अलावा बैंक से कोई चार्ज नहीं है. और जब आप स्वाइप करते हैं तब भी आपको कोई चार्ज नहीं लगेगा, मतलब आपको कुछ खरीदारी करना है तो आप स्वाइप कर सकते हैं. आप मान लीजिए आपने 1.49 सऊदी रियाल की कॉफी ली
और आपने स्वाइप किया, कार्ड से पे किया, तो आपको 1.49 रियाल ही कट होगा, उससे कुछ भी ज्यादा कट नहीं होगा। अगर मान लीजिए आप इसकी जगह पे करेंसी लेके जाते हैं तो हो सकता है कि चिल्लर के चलते कुछ करेंसी, कुछ पैसे आपको छोड़ देने पड़े, लेकिन एफटीसी में ऐसा नहीं होता। आपको जितना चाहिए उतना ही कट होगा, उससे ज्यादा कट नहीं होगा। देन नेक्स्ट, ये है 5 साल के लिए वैलिड, मतलब कि अगर आज आपने कार्ड लिया तो आप 5 साल तक इसे इस्तेमाल कर सकते हैं। आप मान लीजिए अगले साल जाना चाहते हैं तो आप यही कार्ड अगले साल भी इस्तेमाल कर सकते हैं, या फिर नहीं तो आपके कोई फैमिली मेंबर जाते हैं तो वो इस्तेमाल कर सकते हैं, या फिर नहीं तो आप चाहते हैं कि आपके पैसे आपको वापस मिल जाए तो वापस आने के बाद में आप आपके अकाउंट में भी डाल सकते हैं। माध्यमांसमोर एकमेकांवर टीका करणाऱ्या नेत्यांनी होळीच्या दिवशी मात्र सगळं काही विसरून एकमेकांना रंगवण्याचा आनंद लुटला। निवडणुकीतील जय पराजयानंतर एकमेकांना रंगवणारे हे नेते काय रंग उधळतील हे आज तरी सांगता येत नाही। मात्र राजकारणाच्या होळीच्या रंगाची चर्चा मात्र फारच रंगली आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकमेकांना जागा दाखवण्याची भाषा करणारे महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय नेते होळीनिमित्त एकत्र आले होते। भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजप नेते अनिल मकरिये, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल होळी साजरी करण्यासाठी एकत्र आले होते। कराड यांनी खैरे यांनी एकमेकांना रंग लावत लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या। उमेदवारीच्या संभाव्य यादीत असलेले अतुल सावे हा रंग उधळपणे निरखून पाहत होते। मग खैरे यांनी त्यांच्याही अंगावर रंग टाकत त्यांना आपल्यात सामील करून घेतलं। शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल हे मात्र अंतर राखून होते। खैरे यांनी अनिल मकरिये यांच्याकडून रंग घेऊन जुने साथीदार असलेले प्रदीप जयस्वाल यांच्याकडे न बघता त्यांनाही रंग लावला। शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीसमोर दरवर्षी होळी दहन केलं जातं। आतापर्यंत शहरात सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या शिवसेना भाजप युतीने एकत्रितपणे होळी दहन करत एकमेकांवर मनसोक्त रंगांचे उधळण केल्याचं चित्र दिसत होतं। परंतु गेल्या 2.5 ते 3 वर्षात राज्यात घडलेल्या घडामोडी, पक्षांमध्ये झालेली फाटाफूट या पार्श्वभूमीवर अनेक वर्ष गळ्यात गळे घालून सोबत काम केलेले जिल्ह्यातील नेते आता एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत। मात्र हे राजकीय वैर विसरून होळी दहनासाठी कराड, खैरे, सावे, जयस्वाल सगळेच एकत्र आले होते। संस्थान गणपतीची आरती केल्यानंतर होळी दहन करताना या सगळ्यांनीच एकमेकांवर मनसोक्त रंगाची उधळण केली। एरवी माध्यमांसमोर एकमेकांची उनीधुनी काढणारे खैरे आणि कराड एकमेकांवर रंग उधळत होते। अतुल सावे यांनाही मग त्यांच्यामध्ये मिसळण्याचा मोह आवरता आला नाही। प्रदीप जयस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांना जिल्ह्याच्या राजकारणात राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जात होतं। मात्र शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर जयस्वाल यांनी त्यांची साथ सोडली। त्यांना साथ दिली। या रागातून आता ही राम लक्ष्मणाची जोडी विलग झाल्याचे चित्र होळीच्या दहनाच्या कार्यक्रमातही दिसून आलं। लोकसभेच्या निवडणूक जाहीर झाली असताना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार अजूनही घोषित केले नाहीयेत। महायुतीकडून भागवत कराड, अतुल सावे यांची, तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांची संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे। निवडणुकीतील जय पराजयानंतर एकमेकांना रंगवणारे हे नेते काय रंग उधळतील हे आज तरी सांगता येत नाही। मात्र राजकारणाच्या होळीच्या रंगांची चर्चा मात्र फारच रंगली आहे। इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबादच्या 2023च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ हडर्सफील्डचे प्रोफेसर कुलगुरू प्रोफेसर अलिस्टर सॅबेल यांच्यासह अन्य मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। 2023च्या वर्गासाठी दीक्षांत कार्यक्रम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ताज विवांता येथे आयोजित करण्यात आला होता। यात 158 पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात आली। BA ऑनर्स हॉटेल मॅनेजमेंटच्या 102 पदवीधरांनी आणि BA ऑनर्स पाककला शाखेच्या 56 पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात आली आहे। इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड MD आणि CEO पुनीत चटवाल, मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष फरहत जमाल यांनी 2023च्या वर्गाला संबोधित केलं। इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ हडर्सफील्ड UK येथील कुलगुरू प्रोफेसर अलिस्टर सॅबेल या कार्यक्रमाला उपस्थित होते। यांनी पुरस्कार प्रदान केले आणि विद्यार्थ्यांना संबोधित केलं। मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली।
शैक्षणिक पुरस्कारांव्यतिरिक्त विविध श्रेणीतील काही विशेष पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले। यामध्ये आयुष उपाध्याय, धनश्री आहेर, शर्वी सक्सेना, आसावरी गोगटे आदींनी पुरस्कार पटकावले। IHMA प्राचार्य डॉक्टर आनंद अय्यंगार यांनी संस्थेच्या मागील शैक्षणिक सत्रातील कामगिरीचा आढावा सादर केला। ऋषद कविना यांनी पदवीधर सर्व मान्यवरांचा सादर केला। स्मिता परमार या समारंभाच्या सूत्रधार होत्या आणि डॉक्टर राकेश कात्यायनी आभार प्रदर्शन केले। यावेळी पदवीधर, पालक व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केलं। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। पोलीस भरती प्रक्रियेत SEBC प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात यावी, त्यासोबतच वयोमर्यादा वाढवून देण्याबाबत निवेदन पोलीस अधीक्षक यांना दिले।
त्यांच्या मागणींबाबत अधिक माहिती एडीएन सोबत बोलताना देण्यात आली आहे की जी आता पोलीस भरती आहे तर ही पोलीस भरतीसाठी जी मराठ्यांची मुलं वा मुली आहेत तर त्यांना फॉर्म भरण्यासाठी 4 दिवस बाकी आहे. तर त्याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे, मुलांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे की फॉर्म भरायचा कशातमध्ये, म्हणजे EWS की ECBCमध्ये. कारण EWS तर त्यातनं काढून टाकले आणि ECBCमध्ये भरायचं तर आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी मुलं मुलींना हे सांगितलं जातं आहे की तांत्रिक अडचणी आहे. मग तांत्रिक अडचणी आहे तर 4 दिवसामध्ये मुलांनी काय करायचं. तर मेन मुद्दा हा आहे की आम्हाला वेळ वाढवून पाहिजे, नाहीतर मग जशी MPSCची परीक्षा पुढे ढकलली गेली तशीच पोलीस भरती पुढे ढकलण्यात यावी. बस एवढंच सांगणं आहे सरकारला. आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक साहेबांची मराठा समाजातर्फे भेट घेण्यात आली. सर्व विद्यार्थी, भरती देणारे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यांना असं निवेदन दिलं समाजातर्फे की जो पोलीस भरती प्रक्रिया सध्या चालू आहे महाराष्ट्रभर, तर त्यामध्ये EWS आणि SEBC जो प्रवर्ग आहे त्याच्या संदर्भात मराठा समाजाला जे सरकारने फसवं 10% आरक्षण दिलं आहे त्याचे प्रमाणपत्र आज घडीला भेटत नाही. तर मुलांना तांत्रिक अडचणीत फॉर्म भरता येत नाही, नंबर 1. नंबर 2, दुसरा आत्ताच ताईने सांगितल्याप्रमाणे जी वयोमर्यादा आहे, जर भरती प्रक्रिया पुढे गेली की मग वयोमर्यादेवर विषय येतो. तर वयोमर्यादा पण शासनाने पुढे ढकलली पाहिजे. आणि ECBCचं जे 10% आरक्षण दिलं शासनाने फसवं, आता भरती प्रक्रिया घेतलीच आहे तर सगळ्यात पहिले समाजातर्फे आमची एक मागणी आहे की ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी आणि ज्या तांत्रिक अडचणी सर्टिफिकेट काढण्यात येत आहे तर त्या तांत्रिक अडचणी सोडून लवकरच समाज बांधवांना, तरुणांना भरतीसाठी सर्टिफिकेट अवेलेबल करून द्यावे. सध्या महाराष्ट्रात पोलीस भरती चालू आहे, तरी पण वयवाढीचा पण काही संदर्भ एवढे म्हणजे निवेदन दिले 288 मुलांना, आमदारांना, खासदारांना, तरी पण त्यांनी नाही का काहीच त्याच्यावर ऑप्शन घेतलेलं नाही आहे. तरी पण तुम्ही आम्हाला वय वाढून द्यावं. आणि अधिवेशनात तुम्ही बोलले होते की बाबा नाही का आम्ही वय वाढून देऊ, मुलांचं नुकसान करणार नाही, तरी पण जे करायचं तेच करतायत. आणि शिवाय आपलं बँड्समन, जेल पोलीस ही पण भरती 5 वर्षापासून निघलेली नाही, त्या पण मुलांचं नुकसान होतं आहे. म्हणून याच्यावरनं कार्यवाही व्हावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत लोकप्रशासन विभागाच्या वतीने उपयोजित संशोधन पद्धती आणि लोकप्रशासन या विषयावर आयोजित 1 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात पार पडली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत लोकप्रशासन विभागाच्या वतीने उपयोजित संशोधन पद्धती आणि लोकप्रशासन या विषयावर आयोजित एका कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर मृदुल निळे, नागपूर येथील राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठातील लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर जितेंद्र वासनिक यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर निळे यांनी संशोधन मधला तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. तसेच वासनिक यांनी संशोधन कशा प्रकारे करावे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करत संशोधन पद्धती उपयोजित असायला हवी असंही ते म्हणाले. यावेळी प्रमुख मान्यवरांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश दांडगे, समन्वयक म्हणून माजी प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर श्याम सिरसाट, प्राध्यापक डॉक्टर ज्योती धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय डॉक्टर दांडगे यांनी केले. सूत्रसंचलन डॉक्टर धायगुडे यांनी, तर आभार प्रदर्शन स्वप्नील कुमरे यांनी केलं. विद्यापीठ लोकप्रशासन विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेनंतर माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. यावेळी प्राध्यापक डॉक्टर मकरंद पैठणकर, प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र वासनिक, लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश दांडगे, माजी प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर श्याम शिरसाट, प्राध्यापक डॉक्टर ज्योती धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात मान्यवरांसह माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं. त्याबरोबरच यावेळी माजी विद्यार्थ्यांसाठी एक संघटना तयार करण्याचं नियोजन करण्यात आलं असून याबाबत उपस्थितांची मते जाणून घेण्यात आली. अध्यक्षीय समारोप डॉक्टर दांडगे यांनी केला, तर सूत्रसंचलन डॉक्टर धायगुडे, तर आभार प्रदर्शन वंदना भिसे यांनी केले. भारतीय लोकशाही संपूर्ण जगामध्ये एक यशस्वी लोकशाही म्हणून ओळखली जाते. विशेषतः लोकशाही बळकट आणि सुदृढ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होत मतदान करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी केलंय. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हा निवडणूक कक्ष आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वीप सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन प्रोग्राम उपक्रम अंतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार रमेश मुंडलोड, तर विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर,
राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर आर देशमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत असून ती वाढवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना या प्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. ग्रेटर पार्टिसिपेशन फॉर स्ट्रॉंगर डेमोक्रेसी ही यंदाची थीम निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीही आपली नावनोंदणी केली नाही त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी. अगोदरच्या पेक्षा आता मतदान करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. मतदान करण्यासाठी मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग सुट्टी जाहीर करतं. निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पाणी, वैद्यकीय सुविधा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुविधा, पाळणाघर आदींसह इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी आपले योगदान दिले. मतदार राजा जागा हो, 5 वरीस त्यांचं तर 1 दिवस आपुला. प्रलोभनांच्या बळी पडू नका असा संदेश देत मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हर्सुलगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे सर्वांचं प्रबोधन करत आहेत. देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू होत आहेत. त्यानिमित्त निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मतदान जनजागृती करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार शहरात विविध ठिकाणी मतदान जागृती कार्यक्रम सुरू आहे. याच अनुषंगाने मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हर्सुलगाव शाळेतील विद्यार्थी हे मतदार जागा हो हे पथनाट्य सादर करत आहे. मतदार नोंदणी अधिकारी राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे, उपायुक्त अंकुश पांढरे तसेच शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे आणि केंद्रीय मुख्याध्यापिका उर्मिला लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या पथनाट्याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. 5 वर्ष त्यांचे आणि 1 दिवस आपुला अशा प्रकारे आपले मतदान विकू नका, बोटाने आपले भविष्य घडवा. मतदार हा लोकशाहीतील राजा आहे. प्रलोभनाला बळी पडू नका असे अनेक संवाद नागरिकांना आवडत आहेत. या पथनाट्यात आर्यन राजगुरे, आदिल पटेल, सोफियान सय्यद, साईराज सहाणे, उबेद शेख, सुयश ढगे, दर्शना तुपे, रेणुका वाघ, सृष्टी गौतम, हर्षदा कांबळे, भारती गायकवाड आणि यशोदा खेत्रे या विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या आहेत. पथनाट्याची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन हर्सुल शाळेतील शिक्षक संजय कुलकर्णी यांनी केलं आहे. मतदान ब्लॉक लेवल ऑफिसर महालकर, अंकुश लाडके, संजय कुलकर्णी, रमेश वाडेकर, हिरेकर, संजय मोकळे, विशाल बाविस्कर, कासलीवाल आदी शिक्षक याचे नियोजन करीत आहेत. अहो दादासाहेब, माझ्या मुलीला फुकट शिक्षण देण्यास तुम्ही म्हणाला होता, पण तिला काही डोनेशन लागतात. आम्हाला मोफत शिक्षण मिळत नाही. हो हो, मैं फोन लगा तो फुकट ओ साहेब, तुमने बोले थे मेरी शादी करने की, नौकरी भी नहीं मिली और छोकरी भी नहीं मिली. अरे रुक करके काय तू ओट दिया क्या बोलूं बाटो यार. पुलिस को फोन लगाओ क्या भाई? पुलिस को फोन लगाओ. तर लोक या उमेदवारांच्या खोट्या आश्वासनात तुम्ही पडू नका. या लोकांच्या प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नका. आपला विकास हा आपल्या बोटात आहे. योग्य उमेदवारालाच वोट द्या आणि योग्य उमेदवारालाच निवडून आणा. धन्यवाद. जाग 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 मतदारा, जाग 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 मतदारा, लाज लोकशाहीची तू लाज राखना. जाग 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 मतदारा, जाग 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 मतदारा, लाज लोकशाहीची तू लाज राखना. लाज लोकशाहीची तू लाज राखना. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पोलीस भरती प्रक्रियेत SCBC प्रमाणपत्र आणि वयोमर्यादा शिथिल करण्याची भावी पोलिसांची मागणी.
शिवसेना उभाटा गटातील औरंगाबाद लोकसभेसाठी असलेला खैरे दानवे वाद अखेर संपला. अंबादास दानवेंनी केली मोठी घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.